नमस्कार. स्टार 24 न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. केज शहरालगत असलेल्या जमिनीची चतुर्सीमा ठरवून त्यावरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी विष्णू लांडगे व त्यांचे कुटुंबीय केज तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. नमस्कार, माझं नाव बळी श्रीमंत लांडगे. मी राहणार केज 12 बैगेचे म्हटलं आहे. आणि विषय असा की माझ्या वडिलांच्या नावावर 5 एकर जमीन होती शासनाने दिलेली. ती जमीन कोर्ट डिग्री अनुसार कोर्टामध्ये माझ्या वडिलांना आमच्या 5 भावनाच्या नावावर केलं कोर्टाच्या डिग्रीनुसार. त्याच्यानंतर 7 बाऱ्याला आम्हाला नावं लावून दिल्यानंतर आता असा विषय आहे की तिथं आम्ही आमची अशी मागणी आहे की आमच्या जे भावंडामध्ये जे आहे चतुर्सीमा आम्हाला ठरवून देण्यात यावा, मोजून चतुर्सीमा ठरवून देण्यात यावा आणि त्या आमच्या जागेवरला अतिक्रमण हटवून देण्यात यावा अशी माझी मागणी आहे. किती दिवसापासून आपण उपोषणाला बसलात? उपोषणाला आजपासून बघतो सकाळी. तुम्ही त्या जागेवर अतिक्रमण हटवण्यासाठी गेला होतात का? हो, गेला होता. काय घडले त्या ठिकाणी? आमच्या अंगावर गावगुंड आले, त्यांनी जीव मारण्याची धमक्या दिल्या वगैरे केले. शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? शासनाकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे कायद्यानुसार. जसं कोर्ट डिग्री आमची कायद्यानुसार आहे, 7 बाऱ्याला नाव कायद्यानुसारच लागले. तसं शासनानं आम्हाला अशी अपेक्षा आहे की शासनाला आम्हाला न्याय द्यावा. तुमच्या मूळ मागण्या कोणकोणत्या आहेत? आमच्या मूळ मागण्या अशा आहेत की भूमी अभिलेखनं आमची जागा मोजून आम्हाला चतुर्सीमा देण्यात यावा आणि आमच्या जागेवरलं अतिक्रमण हटवण्यात यावा. हे अशा आमच्या मूळ मागण्या आहेत. तहसीलदाराचा आदेश पण आहे, त्यांचं पत्र पण आहे. 7 बाऱ्याला नाव सुद्धा आहेत. 7 बाऱ्याला नाव आहेत. स्थानिक नागरिकांनी जे उपोषण चालू केलेलं आहे तहसील कार्यालयासमोर, त्या आझाद क्रांती सेना तालुका प्रमुख या नात्याने माझा जाहीर पाठिंबा आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, प्रमुख मागण्या 2 आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वे नंबर 30/1 व 30/2 मधील मिळालेल्या जमिनीची तात्काळ ताब्यात देण्यात यावा. आणि मागणी नंबर 2 आहे, जमिनीच्या त्यांच्या जी जमीन आहे त्याच्यावरील अतिक्रमण हटवून त्या जमिनी त्यांच्या ताब्यात देण्यात याव्या. आणि सर्व नंबर 1 आणि 2 मध्ये चतुर्सीमा ठरवून देण्यात यावी. यासाठी आझाद क्रांती सेनेचा मला जाहीर पाठिंबा आहे. आणि या 2 मागण्या तात्काळ 2 दिवसाच्या आत जर तहसील कार्यालयानं मागण्या नाही मंजूर केल्या तर आम्ही तात्काळ आझाद क्रांती सेनेच्या स्थायी तीव्र आंदोलन करण्यात येईल. याबद्दल माझं